नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपदा आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:04 ते 10:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:09 ते 3:51 आणि यमगंड काळ पहाटे 5:41 ते 7:22 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी नेपच्यून बरोबर युतियोग करेल. गुरु बरोबर केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी गुरु आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या वेळेसना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील गुरु आणि वेळातला नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्रयोग करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचारांचा काहूर माजेल. मात्र स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. कागदोपत्री व्यवहारापासून सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील गुरु आणि लाभातील नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला चांगले काही लाभ मिळू शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होऊ शकतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतला गुरु आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार जपून करणं गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या किंवा मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात गैरसमजापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. वेळातला गुरु आणि भाग्यातला नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्रयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असणार आहे. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा पारमार्थिक जगतातील असाल तर आजच्या दिवशी काही पारमार्थिक अनुभव सुद्धा मिळताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातला गुरु आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. इझी मनी किंवा सहज पैशाच्या मागे धावू नका किंवा तत्संदर्भात योजनांच्या मागे सुद्धा लागू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातला गुरु आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे भाग्यातला गुरु आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्व होणार आहे. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील किंवा लाँग रनमध्ये जर का तुम्ही आधीपासून कुठल्या शारीरिक व्याधीने पीडित असाल तर त्याची काही लक्षणं सुद्धा आजच्या दिवशी विशेष करून दिसू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात व्यवहार जपून करणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातला गुरु आणि पंचमातला नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती आता वेगळी करू शकाल. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही पारमार्थिक अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातला गुरु आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहेत. आजच्या दिवशी तुम्ही थोडंसं आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातील गुरु आणि तृतीयातील नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी बिझी डे असणार आहे. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कामात अडथळे आल्यामुळे, विलंब आल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवेल. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आजच्या दिवशी कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातला गुरु आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्व होणार राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारात करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. कारण तुमचे व्यवहार चुकणं किंवा त्या संदर्भात फसवणूक होणं अशा संदर्भातले काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे गुंतवणूक आणि खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील गुरु आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल.
काही धार्मिक पारमार्थिक अनुभवसुद्धा येऊ शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन मात्र अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडीशी मनामध्ये विचारांची रुखरुख लागून राहील. काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.